रात्री 9 वाजता नगरवरून प्रवास सुरू केला. मित्रांनो, रात्रीचे 2:37 झाले. आपण थांबलो एका ठिकाणी कॉफी प्यायला. रात्री 9:30 वाजता नगरवरून निघलो होतो आणि आत्ता वाजले 11:30. आत्ता येऊन तारकल्लीला पोहोचलोय मालवणमध्ये आणि आपला आजचा मुक्काम. दुपारी मस्तपैकी चिकन आणि सी फूडचा आस्वाद घेतला. हॉटेलवर पोहोचून आराम केला. संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर थोडा वेळ एकांतात घालवला. गार वारा आणि त्यासोबत लाटांचा आवाज यामुळे अनोखी शांतता निर्माण झाली होती. त्यानंतर सर्व मित्र आले आणि आमची धमाल मस्ती सुरू झाली. रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलकडे निघालो. IPLची मॅच पाहता पाहता रात्रीचे जेवण उरकून घेतले. मित्रांनो, सकाळच्या वाजले होता 11. आपण करतोय रूमवरून चेकआउट. जाऊ आता देवबागच्या दिशेने निघू. आता नाश्ता करून घेऊ मध्ये कुठंतरी. इथंच करायचं का मध्ये करायचं बघू आता. सकाळी गरमागरम नाश्ता केला. थोडा वेळ बीचवर घालवला. तर फायनली मित्रांनो देवबागला येऊन पोहोचलोय. गाड्या लावल्या व्यवस्थित. आपला आजचा मुक्काम आहे देवबागचा. मस्तपैकी बीच साईड रूम्स आहेत. हे आपलं फुटवर्क बीच कसं आहे. मस्त गाव आहे नाश्त्यासाठी जेवायसाठी. समोरच मस्त आहे सुंदर असा देवबागचा समुद्र किनारा आहे. मस्त. दुपारचे जेवण झाल्यानंतर बोटिंगसाठी निघालो. थोडा वेळ बोटची वाट पाहिली. काही वेळाने बोट आली आणि आपला सागर भ्रमंतीचा प्रवास सुरू झाला.
समुद्रकिनाऱ्यापासून जवळपास 45 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही खोल समुद्रात येऊन पोहोचलो. कोकणातील निवती गाव आणि याच निवतीच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर एका उंच अशा खडकावर उभे आहे निवती लाईट हाऊस. एक नाही तर दोन. एक लाईट हाऊस जे काळाच्या पडद्यामागे गेलेलं आहे आणि एक नवं जे आजही समुद्रातील छोट्या मोठ्या जहाजांना रात्रीच्या अंधारात दिशा दाखवते. जुनं लाईट हाऊस ब्रिटिशांनी 1800च्या सुमारास उभारलं होतं. तेलाने चालणारी दिव्याची यंत्रणा आणि हातानं चालवावं लागणारं प्रकाश यंत्र. त्या काळी नौकानयन करणाऱ्यांसाठी तो होता जीवनाचा दीप. पण पावसाळ्यामध्ये समुद्राच्या उंच लाटांमुळे जुनं लाईट हाऊस पाण्याखाली जात होते. जसा काळ बदलतो तसं तंत्रज्ञानही बदलतं. म्हणून 1931 साली जॉन ऑसवर्ड या इंग्रज अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सौर ऊर्जेवर चालणारे आणि आपोआप प्रकाश फिरवणारे नवीन लाईट हाऊस बांधण्यात आले आणि हे लाईट हाऊस आजही कार्यरत आहे. कोकण किनाऱ्यावर अनेक चमत्कार लपलेले आहेत. निवती लाईट हाऊसच्या मागे लपलेली ही जागा, ज्याला येथील स्थानिक लोक म्हातारीची चूळ म्हणतात, कारण ही चूळ पेटत नाही तर उफाळते. या ठिकाणी जमिनीवर असलेल्या खडकात समुद्राच्या लाटा घुसतात आणि अचानक या भेगांमधून प्रचंड असा पाण्याचा फवारा निर्माण होतो. हे सर्व पाहून निवतीच्या किनाऱ्याच्या दिशेने निघालो. हे आहे निवती गोल्डन रॉक्स, जिथे सूर्यास्ताच्या वेळी खडकाचा रंग सोनेरी होतो. गोल्डन रॉक्स हे नाव या खडकाच्या रंगामुळे दिलेले आहे, जे सूर्याच्या प्रकाशात खूप आकर्षक दिसतात. हा आहे देवबाग संगम पॉइंट, जिथे कर्ली नदी आणि अरबी समुद्र एकमेकांना मिळतात. येथे सूर्यास्त आणि सूर्योदय पाहताना पाणी आणि आकाशाच्या रंगाची जादू अनुभवता येते. 3 तासाच्या प्रवासानंतर सर्वजण दमले होते, त्यामुळे आरामासाठी हॉटेलकडे निघालो. संध्याकाळच्या चहा पाण्यासोबत मस्त असा सूर्यास्त पाहायला मिळाला. सकाळी गरमागरम नाश्ता केला. 3 दिवस केलेली धमाल मस्ती मनात साठवून घराच्या दिशेने निघालो.